एशिया न्यूजमध्ये आपलं स्वागत। हिंगोली नांदेड नाकावर धनगर समाजाच्या वतीने दिनांक 1 ऑक्टोबर बुधवार रोजी 11 ते 12 दरम्यान नांदेड नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। नांदेड नाका येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी या मागणीसाठी 1 ऑक्टोबर बुधवारी धनगर समाजाकडून नांदेड नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाज बांधवांनी संबोधित केले। या रास्ता रोको आंदोलन सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभाग झाले। यावेळी आंदोलनामुळे वाहनाच्या मोठ्या रांगा लागले होते। यावेळी पोलीस निरीक्षक संदीप मोदे व वाहतूक पोलीस निरीक्षक मरे यांनी पोलीस चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। एशिया न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली। हे आंदोलन करत आहोत, पण उद्या ज्यावेळेस दीपक भाऊ बोराडे आम्हाला आदेश देतील, उद्याच्या नंतर जे आमचे आंदोलन होतील ते तीव्र स्वरूपाचे आंदोलन असतील, याची शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत एसटी आरक्षणाच्या त्या मुख्यमंत्र्यांनी मान्य कराव्यात। यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कुठल्याही भूलथापा देऊनही जर भूलथापा दिल्या तर धनगर समाज सत्तेत कोणाला बसवायचं आणि कोणाला खाली उतरवायचं हे धनगर समाजाला माहिती आहे। आजपर्यंत सत्तेमध्ये जे आहात तुम्ही ते फक्त आणि फक्त धनगर समाजामुळे आहात। त्याच्यामुळे यानंतर जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर धनगर समाज आज तुमच्या बाजूने आहे, पण इथून पुढे तुमच्या बाजूने राहणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर आपण आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढं बोलतो मी आणि सांगतो इथे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एलकोट 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 एलकोट। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।